स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण अनेकदा स्वतःला विचारतो, मी स्वामींची सेवा करतो, पण मी खरा स्वामी सेवेकरी आहे का? सेवा म्हणजे केवळ मठात जाणं, आरती करणं, माळ जपणं आणि पारायण करणं एवढंच नसतं. तर हे सर्व महत्त्वाचं तर आहेतच, पण त्याही पुढे जाऊन जेव्हा आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात, प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक कृतीत स्वामींचं अस्तित्व जाणू लागतं, तेव्हा खरी सेवा सुरू होते. स्वामी सेवेकरी हा फक्त स्वामींचा भक्त नसतो, तर तो स्वामींच्या कृपेवर संपूर्ण विश्वास ठेवणारा, प्रत्येक क्षणी त्यांची उपस्थिती अनुभवणारा आणि जीवनातील प्रत्येक क्षण त्यांना अर्पण करणारा हा स्वामी सेवेकरी असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, खरा स्वामी सेवेकरी नेमका कसा असतो. या प्रत्येक गोष्टीत कदाचित तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब नक्की दिसणार आहे. प्रत्येक नवीन गोष्ट सर्वप्रथम आपण स्वामींना अर्पण करतो. खरा स्वामी सेवेकरी जेव्हा घरात नवीन वस्तू असेल, नवीन वाहन असेल, नवीन घरात जेव्हा आपण प्रवेश करतो किंवा कुटुंबात नवीन सदस्य येतो, तेव्हा तो सर्वप्रथम ती गोष्ट स्वामींच्या चरणी अर्पण करतो. कारण त्याच्यासाठी ती वस्तू केवळ भौतिक संपत्ती नसते, ती स्वामींचा प्रसाद असते. त्याच्या मनात एकच भावना असते, स्वामी तुमच्या कृपेने हे सर्व मिळालं आहे आणि यावर पहिला अधिकार तुमचाच आहे. ही भावना केवळ आपण स्वामींप्रती आपली कृतज्ञता ही सर्वोच्च रूपाची असते. आणि स्वामी सेवेकरी जेव्हा कोणाच्या घरी जातो, तेथे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती पाहतो, तेव्हा त्याला त्या घराशी एक वेगळंच नातं निर्माण झाल्याचा अनुभव येतो. त्याला वाटतं की हेही माझ्यासारखे स्वामींच्या छत्रछायेत जगणारं कुटुंब आहे. स्वामी भक्तांचं हे नातं रक्ताचं नसलं तरी श्रद्धेचं मात्र नक्कीच असतं. घरातून बाहेर पडताना चला स्वामी माझ्यासोबत या, अशी प्रेमाची हाक जो मारतो ना, तो कधीच एकटा नसतो. त्याला माहीत असतं की रस्ता कितीही कठीण असो, संकट कितीही मोठं असो, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. हा विश्वासच त्याला धैर्य देतो, आत्मविश्वास देतो आणि योग्य मार्ग दाखवतो. त्यामुळे संकटात घाबरण्याऐवजी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवायचा आहे. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला संकट येतात, पण ही संकट पाहून जो खचत नाही, तो म्हणतो, हे संकट माझ्यापेक्षा मोठं नाही, कारण माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत. ही श्रद्धा प्रत्येकाला आपल्या निराशेतून आशेकडे नेणारी आहे, भीतीकडून धैर्याकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. सुरुवातीला प्रत्येकजण काहीतरी मागण्यासाठी स्वामींकडे जातो. कोणाला नोकरी हवी असते, कोणाचं आरोग्य ठीक नसतं, कोणाला संसारातील सुखांमध्ये काहीतरी अडचण असते, कोणाला संकटातून मुक्ती हवी असते. पण जसजसा स्वामींचा सहवास वाढतो, तसतसं मागण्याचं ओझं कमी होतं आणि एक दिवस असा येतो की भक्त फक्त हात जोडून म्हणतो, स्वामी तुम्ही आहात, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि हीच खरी शक्ती आणि हीच खरी भक्ती आहे. कोणी विचारलं काय चाललंय, स्वामी सेवेकरी हसून म्हणतो, स्वामींच्या कृपेने सर्व छान आहे. हे उत्तर केवळ बोलण्यासाठी नसतं, त्यामागे अनुभव असतो. कारण त्याला माहिती असतं जीवनात जे काही मिळाले आहे ते सर्व स्वामींच्या कृपेने मिळालेलं आहे. आणि स्वामींच्या कृपेनेच आपण सर्वजण स्थिर मानसिक शांततेने वावरत असतो. आपल्याला कायम अशी प्रचिती येते की स्वामींचं जे वचन आहे, जे आपल्यासाठी जो अढळ विश्वास आहे, मैं गया नहीं जिंदा हूँ. तर स्वामी समर्थाचं हे वचन लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. स्वामी सेवेकऱ्यांचा आधार हे वाक्य आहे, मैं गया नहीं जिंदा हूँ. खरा सेवेकरी या वचनावर कधीही संशय घेत नाही. त्याला कायम खात्री असते की स्वामी आजही आपल्या भक्ताचं रक्षण करतात, योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात आणि संकटात धावून देखील येतात. अनेक अनुभव, अनेक चमत्कार आणि अनेक प्रसंग आपला विश्वास दृढ करत असतात. स्वामींचं नाम हे जीवनाचा आपला आधार असतं. जाता येता, काम करता, गाडीत चालवताना, स्वयंपाक करताना किंवा मन खूप अस्वस्थ झाल्यावर देखील आपण सहजपणे श्री स्वामी समर्थ ही केवळ हाक जरी मारली ना, तरी देखील तो त्याचा श्वास असतो, त्याचा आधार असतो आणि त्यांचं सामर्थ्य आपल्या पाठीशी नक्कीच असतं. म्हणून कायम प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या स्वामींची सेवा ही एकदम शांततेत करायची आहे. कधीही कुठलीही शंका घ्यायची नाही. आपण स्वामी सेवेकरी स्वतःला मानलं आहे, आपण कायम निस्ता जप जरी केला, श्री स्वामी समर्थ जरी म्हटलं,
तरी देखील स्वामींची प्रचिती ही प्रत्येक सेवेकऱ्याला येते. त्यामुळे खरा स्वामी सेवेकरी कसा असावा तो तो नक्कीच निर्भय, निश्चल आणि प्रामाणिक असावा. झाले सेवाई महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.